मागील काही महिन्यांपासून लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण अखेर शुक्रवारी जाहीर करण्यात आलं। सांगली जिल्हा परिषदेची चावी पुन्हा एकदा महिलेच्या हातात जाणार असून 2.5 वर्षासाठी अध्यक्षपद आता सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाले। याशिवाय 10 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले। मिनी मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर झाल्याने आता जिल्हा परिषद गटाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले। निवडणुकीची रणधुमाळी लवकरच सुरू होणार असल्याने राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचाली वाढणार आहेत। आमदारांसह दिग्गज नेत्यांच्या सौभाग्यवती मिनी मंत्रालयाचे अध्यक्षपद मिळवण्यासाठी स्पर्धेत राहणार आहेत। मात्र जिल्हा परिषदेच्या गटांचं आरक्षण अद्याप निघालेलं नाही। गटाचे आरक्षण निघताच दावेदारी निश्चित होण्याचे संकेत आहेत। ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीबाबत निर्णय घेतला। राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले। अध्यक्षपदाच्या सोडतीची घोषणा झाल्याने आता लवकरच निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा होईल असा अंदाज व्यक्त होतोय। पुढील 2.5 वर्षासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाले। मागील निवडणुकीत शेवटचे 2.5 वर्ष महिलेच्या हाती सत्तेची दोरी होती। आता पुन्हा एकदा जिल्हा परिषदेवर महिला राज येणार असल्याने सर्व पक्षांच्या नेत्यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार डोळ्यासमोर ठेवून उमेदवार उभे करावे लागणार आहेत। जिल्ह्यात 10 पंचायत समितींच्या सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले। 3 पंचायत समित्यांचे सभापती पद हे सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण झाले। तसेच 3 पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले। अतिशय संघर्षमय आयुष्य जगत अडचणींवर मात करत कलाकार आपल्या महाराष्ट्राची लोककला जपत आहेत। लोककला जपणारी माणसे सतत दुःखात आहेत। आपली कला कुठे घेऊन जायची त्याला दिशा देण्याची गरज आहे। आपण कौतुक कोणाचे करतो याचा विचार करणं गरजेचं आहे। शासन दरबारी आपली गाऱ्हाणी मांडली पाहिजेत। आपण आपल्या हक्काचे घ्यायचे। आपण कोणाकडे भीक मागत नाही। दरवेळेस दुसऱ्यासमोर हात पसरायचे नाहीत। आपण आपल्या हक्काचं मागितलंच पाहिजे असं आवाहन दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं आहे। दरम्यान कलाकाराशिवाय हे जग बेरंग आणि फिके असल्याचं मतही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं। सांगलीमध्ये आयोजित लोककला संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या सोहळ्यात आपली लोककला जपणाऱ्या कलाकारांचा चांदीचे कडे देऊन सन्मान करण्यात आलाय। यावेळी कडुबाई खरात, शाहीर शीतल साठे, सचिन माळी, प्राध्यापक बाबूराव गुरव यांचे प्रमुख उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात ढोलकी, संबळ, हलगी वादनाने झाली। पुढे बोलताना नागराज मंजुळे म्हणाले, संघर्षात दुःखात ही कला जोपासत संघर्ष करत लोककला जपली आहे। बुद्धांपासून आतापर्यंत सगळी जी माणसं आहेत त्या माणसांनी हे जग अधिक सुखकर करत केलं। लोककला जपणारी माणसे सतत दुःखात आहेत। मात्र त्यांनी दुःखाची गाणी म्हटली नाहीत, लिहिली नाहीत। पायात अंगारा असूनही तोंडातून सुखाची गाणी गाणारी माणसं आहेत। पायात अंगारा आणि तोंडात गोडवा असणारी ही माणसं आहेत। आपली कला कुठे घेऊन जायची त्याला दिशा देण्याची गरज आहे। आपण कौतुक कोणाचं करतो याचा विचार करणं गरजेचं आहे। आपण स्वतःला अजून व्यवस्थित प्रेझेंटेशन केलं पाहिजे। शासन दरबारी आपली गाऱ्हाणी मांडली पाहिजेत। आपण आपल्या हक्काचे घ्यायचंय। आपण कोणाकडे भीक मागत नाही असंही ते म्हणाले। महापालिका क्षेत्रात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी 1 लाख झाडे लावण्याची घोषणा प्रशासनाने केली आहे। पण या वृक्ष लागवडीत देशी झाडांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी सांगलीतील पर्यावरण प्रेमींनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन सुरू केले असून पहिल्या दिवशी आयुक्तांना देशी झाड भेट देत देशी झाडांची लागवड करावी अशी मागणी केली आहे। सांगलीतील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून सांगली महानगरपालिकेपर्यंत पायी जात आयुक्त सत्यम गांधी यांच्याकडे मागणी करण्यात आली। नेचर कॉन्झर्वेशन सोसायटीच्या तरवेज खान, रोहन पाटील, कौस्तुभ पोळ, अमोल जाधव, हर्षद दिवेकर, अरविंद सोमन, विशाल कोठावळे, अनिकेत ढाले आणि सचिन हजारे यांनी यापूर्वी महापालिकेला निवेदन दिले। त्यामध्ये विदेशी झाडांऐवजी कोणती देशी झाडे लावता येतील याची यादीही दिली होती। पण महापालिकेकडून या मागणीवर अद्याप कोणताही ठोस प्रतिसाद मिळालेला नाही। त्यामुळे कार्यकर्त्यांना एक वेगळं आंदोलन सुरू करण्यात आले। या मोहिमेत दररोज महापालिका आयुक्त आणि अधिकाऱ्यांना एक देशी झाड भेट देऊन देशी वृक्ष लागवडीची गरज पटवून दिली जाणार आहे। यावेळी कार्यकर्त्यांनी देशी वृक्षांचे पर्यावरणीय महत्त्व सांगून विदेशी झाडांचे दुष्परिणाम स्पष्ट केले। या आंदोलनामध्ये तरवेज खान, रोहन पाटील, कौस्तुभ पोळ, अमोल जाधव, हर्षद दिवेकर, अरविंद सोमन, विशाल कोठावळे, अनिकेत ढाले, सचिन हजारे, अजित पाटील, प्रसाद सूर्यवंशी, निनाद गोसावी, प्रतिभा पालकर आदी जण सहभागी झाले। भटक्या समाजातील विद्यार्थी आणि नागरिकांना जातीचे दाखले वितरणामुळे त्यांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तनाचा प्रारंभ झालाय। जातीचा दाखला हा केवळ कागद नसून त्यांच्या प्रगतीचं चिन्ह आहे। या दाखल्यांच्या माध्यमातून भटक्या समाजातील नागरिकांच्या जीवनात सामाजिक आणि आर्थिक प्रगतीच्या आशेचा किरण आलाय असे प्रतिपादन राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज
महाराजस्व अभियानाअंतर्गत जातीचे दाखले वितरण आणि पाणंद रस्ते खुले केल्याप्रकरणी कृतज्ञता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, उपजिल्हाधिकारी अजय पवार यांच्यासह अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते। विकास खारगे म्हणाले, जातीच्या दाखल्यांचा लाभ घेऊन भटक्या समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण आणि उच्च शिक्षण घ्यावं, शासकीय योजनांचा लाभ घेऊन स्वतःची उन्नती साधावी, पालकांनीही त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यावं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार येणार आहे। कौशल्य प्रशिक्षण तसेच आदरातिथ्य, परिचारिका आदी व्यवसायाभिमुख शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन रोजगारक्षम व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केलं। यावेळी श्री खारगे यांनी ते तत्कालीन औरंगाबादचे जिल्हाधिकारी असताना नागपंथी डवरी समाजाच्या आणि अन्य भटका समाजाच्या प्रगतीच्या अनुषंगाने जातीच्या दाखल्यांची गरज ओळखून त्यांना शिक्षण, जमीन आणि स्थिर स्थावर करण्याच्या दृष्टीने केलेल्या कामकाजाची माहिती देऊन या कामातून आत्मिक समाधान लाभल्याचं सांगितलं। महापालिका क्षेत्रातील भटक्या श्वानांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतलाय। सांगलीवाडी येथील जकात नाक्याच्या जागेवर 6,552 चौरस फूट युनिट उभारले जाणार आहे। त्यामध्ये 150 श्वानांची व्यवस्था केली जाणार आहे। त्यांना आरोग्यासह इतर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात मोकाट जनावरांसाठी कोंडवाडा सुरू करण्यात येणार आहे। महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे। सर्वोच्च न्यायालयाने भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याचे आदेश दिलेत। शहरात भटक्या कुत्र्यांसाठी डॉग शेल्टर उभं करावं, श्वानांची नसबंदी करावी असे निर्देश देखील न्यायालयाचे आहेत। महापालिका क्षेत्रात भटकी श्वान नागरिकांच्यावर हल्ले करतात, तसे अनेक प्रकार उघडकीस आलेत। त्यामुळे महापालिका प्रशासनाने सांगलीत डॉग शेल्टर उभारण्याचा निर्णय घेतला। 2 कोटींच्या खर्चातून प्राणी कल्याणासाठी महापालिकेने हा निर्णय घेतलाय। डॉग शेल्टर हे प्राणी जन्म नियंत्रण आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळ यांच्या सूचनेनुसार बांधले जाणार आहे। या शेल्टरमध्ये श्वानांचं कल्याण, सुरक्षिततेला प्राधान्य दिलं जाणार आहे। यासाठी एकूण 28,406 चौरस फूट जागा उपलब्ध आहे। पहिल्या टप्प्यात 6,552 चौरस फूट क्षेत्रामध्ये डॉग शेल्टर युनिट उभारण्यात येणार आहे। त्यामध्ये 150 श्वानांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। शिवाय दैनंदिन कामकाजासाठी कार्यालय उभा करण्यात येणार आहे। जखमी श्वानांवर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। तसेच स्वतंत्र वॉशिंग युनिट देखील असणार आहे। आजारी आणि रेबीज श्वानांसाठी विलगीकरण कक्ष असणार आहे, तर श्वानांच्या खाद्य साठवणुकीसाठी स्टोर रूम, केअर युनिट बरोबर श्वान दत्तक प्रक्रिया आणि नोंदणी कार्यालय देखील करण्यात येणार आहे। कुंडल आणि तासगाव परिसरातून घरासमोर लावलेल्या दुचाकी चोरांच्या चोरट्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले। त्याचबरोबर 2 अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले। या तिघांकडून चोरीच्या 4 दुचाकींसह 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सदरची कारवाई केली। या प्रकरणी राहुल श्रीकांत साळुंखे याला अटक केली आहे। जिल्ह्यातील ग्रामीण भागात दुचाकी चोरीचं प्रमाण वाढलं होतं, त्याची दखल घेत गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते। अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाच्या उपनिरीक्षक तेजश्री पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की वासुंबे येथील राहुल साळुंखे हा तासगाव ते ढवळी रोडवर असलेल्या महादेव पाटील यांच्या बंद पडलेल्या अपार्टमेंटच्या समोरील बाजूस चोरीच्या मोटरसायकलची विक्री करण्यासाठी येणार आहे। यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकून संशयित साळुंखे याच्यासह 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं। त्यांच्याजवळ असलेल्या दुचाकींबाबत कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरची मोटरसायकल तुर्ची येथून चोरली। तसेच अपार्टमेंटच्या आडोशाला आणखी 3 दुचाकी सावळज आणि कुंडल येथील अल्पवयीन मुलांच्या मदतीने चोरल्याचं सांगितलं। यावेळी तिघांकडून 2 लाख रुपये किमतीच्या 4 दुचाकी जप्त करत साळुंखे याला अटक करून पुढील कार्यवाहीसाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आलं। राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करणारा GR रद्द करावा, ओबीसी समाज घटकांना न्याय द्यावा, ओबीसी समाजाचा विश्वासघात करू नये, अन्यथा शासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा जिल्ह्यातील ओबीसी नेते, पदाधिकारी आणि विचारवंतांनी दिलाय। दरम्यान या मागण्यांसाठी येत्या 6 ऑक्टोबर रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर समस्त ओबीसी समाजांच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसीचे नेते संजय विभुते यांनी केले आहे। सांगली जिल्ह्यातील ओबीसी नेते, विविध समाज संघटनांचे पदाधिकारी, विचारवंत यांची बैठक पार पडली। यावेळी राज्य नेते संजय विभुते म्हणाले, शासनाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं जाहीर केले, पण नोंदींच्या आधारे सरसकट आरक्षण देत ओबीसींवर अन्याय केलाय। ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, तसे झाले तर समस्त समाज हा रस्त्यावर उतरेल। शासनाने सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील तरुणांना 25,000 कोटींचं वाटप केलं। याउलट ओबीसींना केवळ
2,500 कोटी रुपये दिलेत. हा अन्याय आहे. हे कमी आहे की काय म्हणून आता ओबीसींच्या आरक्षणावरही घाला घातलाय. ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवण्याचा घाट शासनाने जरांगे यांच्या माध्यमातून घातल्याचा आरोप त्यांनी यावेळी केलाय. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी, त्याला न्याय देण्यासाठी महसूल प्रशासनाने काम करावे. सामान्य नागरिकांची शासनाप्रती विश्वासार्हता वाढावी, तसेच महसूल विभाग आणि शासनाची प्रतिमा वाढावी. यासाठी महसूल विभागाने प्रत्येकाने कामकाज करावे, अशा सूचना राज्याचे अप्पर मुख्य सचिव महसूल विकास खारगे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक कक्षात आयोजित महसूल विभागाच्या कामकाज आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर स्नेहल कनिचे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सुरेखा सेठिया, प्रभारी मुद्रांक जिल्हाधिकारी श्रीराम कोळी यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, अप्पर तहसीलदार उपस्थित होते. महसूल विभागाने पारदर्शी आणि गतिमान पद्धतीने कामकाज करावे, अशा सूचना देत खारगे म्हणाले, महसूल विभाग शासनाचे प्रतिनिधित्व करत असून सामान्य माणसाच्या या विभागाकडून मोठ्या अपेक्षा असतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने जबाबदारीने काम करावं. क्षेत्रीय भेटीद्वारे सामान्य नागरिकांशी संवाद साधावा, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात, सामान्य नागरिकांच्या निवेदनावर परिणामकारकरित्या कार्यवाही करावी, अभ्यंगतांच्या भेटीसाठी राखीव वेळ ठेवावी, नागरिकांच्या निवेदनाच्या कार्यवाहीचा अंतिम परिणामापर्यंत प्रत्येक टप्प्यावर पाठपुरावा करावा आणि त्यासंबंधी संबंधितांस सूचित करावं. तलाठी ते वरिष्ठ स्तरावरील अधिकारी कर्मचाऱ्यांनी समाजाप्रती असलेल्या बांधिलकीचं भान ठेवून कामकाज करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिलेत. गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे कत्तलीसाठी मिरजेकडे नेण्यात येत असलेल्या 19 गायींची शुक्रवारी पहाटे तासगावात सुटका करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली असून एक जण फरार आहे. पहाटे 3:30 वाजता गोरक्षक अभिषेक पिंपरे, अजिंक्य ठोंबरे यांना माहिती मिळाली की विटा मायनी भागातील या गायी आयशर वाहनातून मिरज येथे कत्तलीसाठी नेल्या जात आहेत. गोरक्षकांनी तात्काळ विटा नाका परिसरात सापळा रचला, मात्र वाहन चालकाने गाडी न थांबवता मिरजेच्या दिशेने पळ काढला. याबाबतची माहिती गोरक्षकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे आणि पोलीस हवालदार विष्णू पाटील, दीपक कुंभार, कपिल खाडे, गणेश गायकवाड यांनी कॉलेज कॉर्नर येथे नाकाबंदी करून गाडी ताब्यात घेतली. तपासात गाडीतून 12 देशी आणि 7 जर्सी जातीच्या गायी आढळल्या. सदर गायींचा पंचनामा करून त्यांना तालुका लघु पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 3 गायी गंभीर जखमी असल्याचं आढळले. या प्रकरणी चालक हैदर गुलाम भेंडवाडे आणि अल्ताफ लालसाब जातकर यांना अटक करण्यात आली, तर त्यांचा साथीदार सोहेल जातकर हा पसार झालाय. वाहन अमीन जातकर यांचं असल्याचं समोर आलं असून त्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल असल्याचं बोललं जात आहे.